36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार केशव पाटील जंजाळ यांचा आज मतदारसंघामध्ये दौरा होता. या दौऱ्यादरम्यान आमदार संतोष दानवे आणि माजी आमदार चंद्रकांत दानवे यांच्या दोघांवर केशव पाटीलनं टीका केली आहे आणि या दोघा दानवेंना मी पाळणार, नंतर मी पायातली चप्पल घालणार असं त्यांनी म्हटलं आहे. नमस्कार, मैं आज धावड़ा गांव के अंदर आया हूं. भोकरदन विधानसभा 2024 का ये चुनाव है. ये सियासती मामला अभी पूरी ताकत से गरमाया गया है. 4 तारीख से लेकर के आज तक जाफराबाद तालुके से लेकर के धावड़ा भोकरदन तालुके तक हर गांव, हर बस्ती, हर घर जाने का काम. वहाँ जाने के बाद में जनता की आवाज़, जनता के दिल में भोकरदन विधानसभा का आमदार कौन होना चाहिए, इसके बारे में मैंने जायज़ा लिया. यहाँ पर 10 साल से संतोष दानवे आमदार है. 12.5 साल माजी आमदार चंद्रकांत दानवे थे. लेकिन ये दोनों ही दानवे का काम करने का जो तरीका है, इस जनता को अभी ये अच्छा लगा नहीं है. ये दोनों दानवे आपस में लोगों को दिखाने के वास्ते एक दूसरे के ऊपर गाली गलौज करके जनता को दिशा भूल कर रहे हैं. ये दोनों दानवे, चंद्रकांत दानवे के बारे में अगर पूछा जाए, ये ओरिजिनल भाजपा के, जिनके दिमाग और दिल के अंदर आज भी RSS संघ का काम वो करते हैं. लेकिन आमदार बनने के वास्ते उन्होंने राष्ट्रवादी का चेहरा मुखौटा पहन के रख कर के यहाँ पर खाली दलितों और मुस्लिम समाज का वोटिंग लेने के वास्ते यहाँ पर आए हुए हैं. हा प्रश्न चांगला विचारला मला. मी चप्पल घालणार नाही आहे. हे दोन्ही दानवे, एक रावसाहेब पाटील दानवे पाडले आम्ही, कल्याण काळेला आम्ही लीड दिली, आणि आता संतोष दानवेला मला पाडायचं आहे आणि चंद्रकांत दानवेला मला पाडायचं आहे. त्यामुळे मी चप्पल काढलेली आहे. जरी दोन्ही दानवे पडले नाही तर 100% मी प्रण घेतलेला आहे. या चपलाच्या बाबतीमधला मी एक त्याग घ्या. का त्याग केला मी? कारण गेल्या 15 वर्षापासून या मतदारसंघात मी हिंडू लागलो. जाफराबाद तालुक्यापासून तुमचं बोरखेडा शेवटचं गाव धावडा, या ठिकाणी या मतदारसंघामध्ये सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार सेठ हे जे आमदार आहेत ना, हे माझ्या शिरवा ग्रेट माणसं वाटले मला. का ग्रेट वाटले? अरे, ज्या आमदारानं या मतदारसंघातलं पाणी, आज खडकपूर्णाचं पाणी आहे, सिल्लोड तालुक्यातल्या 150 गावाला तो माणूस पाणी घेऊन गेला. आज जाफराबाद तालुका, जाफराबाद शहर आणि भोकरदन शहराला पाणी भेटते 5 महिन्यापासून. आज मेह नदीचं पाणी जे 12 महिने वाहतं, हे मेह नदीचं पाणी गेल्या 25 ते 30 वर्षापासून ह्या भागातल्या लोकांचं म्हणणं होतं की हे पाणी मेह नदीचं लिफ्ट इरिगेशनना या पद्मावतीच्या धरणात किंवा शेलूच्या धरणात या लिफ्ट टाकण्यात आलं पाहिजेत, आणि किंवा इथे एका डॅम तयार केला गेला पाहिजेत. पण जे काम गिरीश महाजनांनी करून दाखवलं, जे काम अब्दुल सत्तार साहेबांनी करून दाखवलं, ते काम रावसाहेब दानवे पाटील, संतोष दानवे पाटील आणि चंद्रकांत दानवे पाटील या तिन्ही दानवेला जमलेलं नाही आहेत. यांच्या नाकावर टिचून, या तिन्ही दानवेच्या नाकावर टिचून, चंद्रकांत दानवेच्या, संतोष दानवेच्या नाकावर टिचून अब्दुल सत्तार सेठ व गिरीश महाजन यांनी भोकरदनचं आणि जाफराचं पाणी पवलेलं आहेत. मग यांचा मी निषेध करतोय. यांना काय म्हणून आमदार लोकांनी करायचं? यांच्या बापाची जहागिरी आमदारकी संतोष दानवेच्या, चंद्रकांत दानवेच्या. महाविकास आघाडीकडून चंद्रकांत दानवे म्हणतात मी 5.5 वर्ष कामं केलेले आहेत. दाखवा तुमची कामं. तुम्ही प्रत्येक गावात फक्त सभागृह बांधले आणि सिमेंटचे रस्ते दिले. याच्या व्यतिरिक्त तुम्ही साधी पिठाची चक्कीसुद्धा या ठिकाणी आणलेली नाही आहे. रावसाहेब दानवे पाटलांना मग विचारतो, संतोष दानवेला विचारतो, तुम्ही आमदार राहिले 10 वर्ष, तुमच्या वडील 25 वर्ष खासदार राहिले, मंत्री राहिले केंद्रामध्ये. रंगनाथ पाटील एक आमदार या मतदारसंघात होऊन गेले. भगवंतराव गाडे एक मंत्री होऊन गेले, ज्या भगवंतराव गाडेंनी जुई धरणासारखे अनेक धरणं उभे केले. रंगनाथ पाटलांनी त्या ठिकाणी रामेश्वर सहकारी साखर कारखाना उभा केला, शिक्षण संस्था उभ्या केल्या. या दोन्ही दानवेंनी मला सांगावं,
या मतदारसंघातलं फुकटचं मतदान तुम्ही मुस्लिम समाजाचं घेतलं, या मतदारसंघातल्या मराठा समाज मतदान रावसाहेब दानवेंनी घेतलं, चंद्रकांत दानवेनं संघाचं असूनही मुस्लिम समाज फुकटचं मतदान घेतलं, दलिताचं मतदान फुकटचं घेतलं, पण मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावं 5% ही भूमिका तरी मांडली का चंद्रकांत दानवेनं? ज्यावेळेस रावसाहेब दानवे म्हटले, हायकोर्टानं निकाल दिला मुस्लिम समाजाला 5% आरक्षण देणं योग्य आहे, त्यावेळेस देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवेचं स्टेटमेंट होतं, मुस्लिम समाजाला आम्ही आरक्षण देऊ शकत नाहीत. मग त्या स्टेटमेंटच्या विरोधामध्ये चंद्रकांत दानवेंनी भूमिका का घेतली नाही? जर हे चंद्रकांत दानवेला मुस्लिम समाजा मतं लागतात, मग मुस्लिम समाज आरक्षणासाठी एखादं पत्र त्यांनी का दिलं नाही मुख्यमंत्र्याला, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री असताना, शरद पवार साहेबाला? हा प्रश्न या ठिकाणी मुस्लिम समाजाला विचारायचा आहे. ज्या चंद्रकांत दानवेला तुम्ही फुकट मतदान करत आलात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून, हे फुकटचं मतदान का म्हणून करतं त्यांना? जर तो तुमच्या मुस्लिम समाज विचार करत नसेल, तो दलित समाज विचार करत असेल, कोळी समाज विचार करत असेल, धनगर समाज विचार करत नसेल, मराठा समाज विचार करत नसेल, या तिन्ही दानवेला 100% या 20 तारखेला कोणी मतदान करू नका. संतोष दानवे आणि चंद्रकांत दानवे हे निष्क्रिय चेहरे आहेत. मी केशव जंजाळ म्हणून शब्द देतो तुमच्या चॅनलच्या माध्यमातून धावडा परिसरामध्ये. मी आमदार झाल्यानंतर धावडा आणि भोकरदन जाफराबादमधल्या तमाम सर्व मुस्लिम बांधवांना माझी विनंती आहे, मी आमदार झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिला मुद्दा या ठिकाणी मांडेल, मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण हे तात्काळ देण्यात यावं. हा मुद्दा मी त्या ठिकाणी वाजवणार आहे. त्यानंतर मुस्लिम समाजाला जे तरुण मुलं बेरोजगार आहेत, या मुलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी धावडा असेल, वालसंगी असेल किंवा इथला परिसर असेल, या परिसरामध्ये मोठमोठ्या कंपन्या MIDC आणण्याचा प्रयत्न मी या धावडा गावासाठी करणार आहे. धावडा गाव आजही अस्वच्छ आहे. या गावाची एवढी मोठी ग्रामपंचायत आहे, पण या ग्रामपंचायत कुठलीच सुविधा नाहीत. याला जबाबदार कोण? संतोष दानवे. याला जबाबदार कोण? चंद्रकांत दानवे. या दानवे हे दानवे नाही आहेत, हे दानव आहेत, दानव. या दानवानी 57 वर्ष सत्ता इथं भोगलेली आहे आणि हे दानव म्हणजे राक्षस आहेत मराठीमध्ये. या दानवांनी फक्त फुकटचं मतदान घेतलं आणि 66,000 कोटीची प्रॉपर्टी रावसाहेब दानवेंनी कमवली आणि चंद्रकांत दानवेंनी 5,000 कोटीची प्रॉपर्टी कमवली. त्यामुळं हे दोन्ही दानवे आपल्या सगळ्या जनतेला त्रास देणारे आहेत आणि त्यामुळे मी नवीन चेहरा म्हणून मी या जनतेला आव्हान करतो, माझ्या शिलाई मशीनचं बटन दाबा, मला आमदार करा. जनता दरबार या धावड्यामध्ये भरून 100% प्रत्येक घटकाला न्याय द्यायचं काम हा केशव. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी मुस्तफा खान पठाण, जालना.